तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला मोठी आपण बघतोय त्यातला मोठा अपडेट समोर आलेला आहे। वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात शरण आला। दरम्यान आरोपी स्वतः शरण येत असेल तर तपास यंत्रणा काय करते असा सवाल संतोष देशमुखांच्या मुलीने विचारला। दरम्यान सीडीआर नुसार आरोपींना अटक करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी देशमुखांच्या मुलीने केली आहे। ज्यांनी वडिलांची हत्या केली त्यांना कठोर शिक्षा व्हावी, हत्येमागच्या सर्व आरोपींना अटक करा। वडिलांच्या हत्येला 22 दिवस होऊन गेले तरी आरोपींना पकडण्यात आलेलं नाही, त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल देशमुखांच्या मुलीने विचारला। आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतेय तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करते। आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे। आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं। जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। त्यांना पण लवकरात लवकर अटक करा। पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या। समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे। आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी धडाडीनं निर्णय घेतल्यामुळेच कराडला शरणागती पत्करावी लागली असा दावा केला। आता अटक नाही तर आरोपींना मकोका लावून त्यांच्या मालमत्ताही जप्त करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच राजकीय हेतूनं आपल्यावर आरोप केले जात असल्याचा कराड यांचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे। या संपूर्ण प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सुरेश धस आज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हे प्रकरण त्यांनी लावून धरलेलं होतं, आपण बघितलं। ही भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांनी धडाडीनं निर्णय घेतल्यामुळेच कराडला शरणागती पत्करावी लागली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहात, अखेर वाल्मिक कराड शरण आलेले आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर आणि ॲज अ प्रशासक म्हणून जे दमदार भूमिका घेतली त्याच्यामुळं त्यांच्यावरती ही पाळी आलेली आहे। त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं जाहीर आभार मानण्यासाठी मी इथं आलतो। साहेबांचे आभार मानले फक्त आणि मी चाललेलो। साहेबांचे तुम्ही आभार मानले, मात्र बीडमध्ये जी राखी चोरी आहे, वाळू चोरी आहे, या संदर्भातला नायनाट व्हावा, गुन्हेगारी हुकुमशाही संपावी, तर पालकमंत्री पदाचा महत्वाचा मुद्दा आहे। अद्याप पालकमंत्रीपद वाटप करण्यात आलेलं नाहीये। हे पालकत्व बीडचं कोणी घ्यावं? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घ्यावं। हे वाळू राख, वाळूपेक्षा राख माफिया फार डेंजर आहे, खूप मोठ्या प्रमाणात। यांच्या सातबाऱ्यावर बोजे टाकले ना तर बोजे असे टाकावे लागतील 500 कोटी, कुणाच्या याच्यावर 900 कोटी, एखाद्याच्या याच्यावर 1000 कोटी, हजारो कोटीची राख ही त्या ठिकाणी चोरी गेलेली आहे। आणि हे जे
कोणी उठतंय कोणी पिस्तोल घेऊन हिंडतंय हे सगळं नायनाट करायचं असेल तर पालकमंत्रीपद हे देवेंद्रजींनी स्वीकारावं अशी आमची विनंती. वाल्मिक कराड शरण होत असताना स्वतः त्या ठिकाणी पोलिसांच्याकडे जात असताना त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की माझ्यावरती जी कारवाई सुरू आहे ही राजकीय सूड भावनेने कारवाई सुरू आहे. हे पहा, राजकीय साड भानी काय कशाची सोडबद्धी, तुम्हाला विरोधच नव्हतं कोणी, तुम्ही हे उद्योग का केला? त्या लेकराला मारायचे आदेश का दिले? कशामुळे मारलं त्या पोरान? त्या लेकराला मारल्यामुळं राजकीय बिचके काय राहिले ह्याच्या? अरे असं इतकं मारित असतात, इतकं भयानक पद्धतीने. त्यामुळे राजकीय बिचके काय नाही. तुम्ही केलेला हा उद्योग आहे, प्रताप आहे. आता त्याचं भोगायचं जे असेल ते तुमच्या वाट्याला येईल ते बघून घ्या. वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, मात्र 302चा गुन्हा अद्याप दाखल झाला नाहीये. तर त्या मागणीसाठी तुम्ही काय करणार? एक मिनिट, मी नाही हो, मी मागणी केल्याने होईल का? असं नसतं होत. ते इन्व्हेस्टिगेशन होईल. त्याच्यात विष्णू चाटेचे अमक्याचे किती फोन झाले, विष्णू चाटेचा कुणाला फोन झाला, आकाला झाला का? जर झाला असेल, आकाने आदेश दिले असतील, सापडला ना आका, आणि त्याच्यात नाही सापडले तर मोक्यामध्ये सापडतात ना आका. ह्या गँगचे कोण आहेत प्रमुख? आका वाल्मिक कराड या गँगचे प्रमुख आका आहेत. पंकज एवढं बरोबर नाही काय? खोटा जर आरोप केला माई खाली येणार आहे, फोन खाली घ्या. अरे तुझाच फोन खाली येणार. संदेशी बोला बोला. तुमचं मित्र असेल. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर मग पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय. जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशी फरार काय झाले होते? बरोबर. त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो की इतके दिवस 21 दिवस फरार होते परंतु पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुंडे घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होतात. हे बघा, सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे. जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा आला, जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कुणी गुन्हेगार आहेत ह्यांची नावं घेऊन, मास्टर माइंडची नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो, सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला. मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली. आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे. आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय, एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा जुले झालाय. या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे. आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा. आणि दुसरा विषय जो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील, जे मोबाईलचे सीडीआर असतील, हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री